नमस्कार मैत्रिणींनो, मी शुभांगी लिंगायत आणि एक गृहिणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे सँडविच. तर चला तर मग बघू. त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे बटाटे, कांदे, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. तर हे बटाटे कापून उकडायला टाकायचे आहे. बटाटे कापून टाकल्यामुळे लवकर उकडतात, त्यामुळे मी कापूनच टाकत असते. तर या बटाट्याला चांगलं उकडून घ्यायचं आहे, एकदम गाळ होईपर्यंत. तर मी चटणी बनवण्यासाठी हिरवी चटणी बनवायची आहे. तर मिरची, लसण, जिरे, पुदिना, कोथिंबीर. तर हे सगळं जिरे आणि लसण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. कोथिंबीर, पुदिना आणि मिरची सगळं काही मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. ही आपली चटणी तयार मिक्सरमध्ये काढून घेतली. आता इथे कांदा, मिरची सगळं काही बारीक करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचं. मी लसूण पण तुकडे करून टाकलेला आहे. आपले बटाटे पण छान शिजले आहे. बटाट्याचं साल्ट काढून घ्यायचं. आणि याला चांगलं बारीक करून घ्यायचंय. आता मेशरच्या साह्याने बारीक करून घ्यायचं, नाही तर तुम्ही तुकडे हाताने पण बारीक करू शकता. आता तेल गरम करायला ठेवायचं आहे. कढई गरम करायला ठेवायची. 3 ते 4 चमचे तेल टाकायचं. मोहरी टाकायची, थोडेसे जिरे, लसण असं छान लालसर भाजून द्यायचं आहे. आणि नंतर मिरची टाकायची. मिरची पण छान लालसर झालं की कांदा घालायचा. आता कांदा पण छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजतो म्हणून मीठ टाकायचं. नंतर कढीपत्ता, हळद. आता यात बटाटे घालून घ्यायचे आहे, बारीक करून घेतलेले. सगळं काही बटाटे घातलेले आहे. आता याला ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं काही मिक्स झालं पाहिजे. आपली भाजी तयार. आता तवा गरम करायला ठेवायचा आहे. आणि मी ब्रेडला लावण्यासाठी हिरवी चटणी घरीच बनवली आणि सॉस, तूप. तर पहिले ब्रेडला तूप लावून घ्यायचं. नंतर एका ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्यायची पुदिन्याची आणि त्यावर बटाट्याची भाजी घालायची, अशी व्यवस्थित पसरून घ्यायची. नंतर तूप लावायचं दुसऱ्या ब्रेडला आणि त्यावरनं टमाट्याचा सॉस लावायचा. तुम्हाला जसं आवडतं तुमच्या आवडीनुसार जास्त कमी लावू शकता. आता याच्यावरती ब्रेड ठेवायचं आणि तूप लावून ब्रेडला तव्यावर टाकायचं. छान याला पण भाजू द्यायचं आहे. तूप टाकून कडक असं, म्हणजे एकदम टेस्टी लागतो. खरपूस छान असं भाजलेला आहे. तर याला तुम्ही कट पण करून घेऊ शकता. एकदम मस्त झालेला आहे. आपला सँडविच तयार. वाव, खूप मस्त झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा. बाय.